नमस्कार मित्रांनो, आता आपली सकाळ झालेली आहे. आजचा आपला तिसरा दिवस आहे. इकडे यांची आंघोळ चालू आहे आणि इकडे छोट्याचा नाश्ता चालू आहे. सकाळी सकाळी पराठ्यांवरती झोड घेतलेली आहे, मेथीचे पराठे. फुल झोड सकाळी सकाळी मस्त केचप आणि मेथीचे पराठे. तर चला तुम्हाला थोड्या वेळात बाहेरचा नजारा दाखवतो. गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो. आता आपण आंघोळ करून खाली आलेलो आहे आणि इकडे मस्त मागे नदी वाहते. इकडे बघा कसे डोंगर दिसतात आणि इकडे आपला असा हॉटेल आहे आणि जी गाडी दिसते ती आपली. आता सर्व मंडळी येतील. हा आपला हॉटेल आहे. रात्री आपण इथे नाईट स्टे केलेला आणि आजचा पण नाईट स्टे इथंच आहे. खूप थंडी आहे इकडे. आज आपण यमुनोत्रीचा ट्रॅकिंग करणार आहे. मित्रांनो इकडे आपली मंडळी आलेली आहे सगळी. यमुनोत्रीला चाललोय आपण. इकडे कडक फोटोशूट चालू आहे. ए चला चला ए चला कडक फोटोशूट. नमस्कार मित्रांनो, आता आपला यमुनोत्रीला जायचा रस्ता चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता थोड्याच वेळात इथे एक ब्रिज येणार आहे, लोखंडाचा ब्रिज. हे असे ब्रिज बांधायला लागतात इकडे प्रत्येक जागेवरती. नमस्कार मित्रांनो, आता आपले इथून ट्रॅकिंग चालू होणार आहे यमुनोत्रीची. इकडे आपली सगळी मंडळी उभी आहे. हर हर महादेव. सगळी उतरलेली आहेत सगळी आणि आपण ट्रॅकिंगच करणार आहे. किती पण वेळ लागू दे आपण ट्रॅकिंगच करणार आहे. इकडे अमित आणि ओमकारचा चाललाय घोड्याचा विषय. अजून रस्ता पण बघितला नाही, पहिलेच घाबरले. कैची इकडे आपण काट्या घेतलेल्या आहेत. आपली ट्रॅकिंग सुरुवात झाली. मी आपण काठी घेतलेली आहे. ट्रॅकिंग सुद्धा आम्ही काट्या घेतलेले आहेत कारण याच्या मुलं झाडाला काही त्रास होणार नाहीये. एक सपोर्ट सिस्टीम म्हणून. बघा आता आमचं सफर चालू झालेलं आहे. तरी आम्हाला इकडनं यमुनोत्री हा इकडे. हे बघा आम्हाला इथपर्यंत चालत जायचं आहे 6 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, आता आपण इथून 1 किलोमीटर आलेलो आहे आणि हा चौक लागलेला आहे. आता इथून 5 किलोमीटरची यात्रा आहे आपली आणि या रस्त्याने आता 5 किलोमीटरची यात्रा चालू होणार आहे. तुम्ही बघू शकता. इकडे आमच्या जित्याने घोडा केलेला आहे. जाऊ दे जित्याने घोडा केलेला आहे. जाऊ दे असती असती वरती. चला यमुना माते की जय. आमचे 2 मंडळी चाललेले आहेत घोड्यावरती. इकडे अमित आणि उषभ चाललेले आहे घोड्यावरती. काउंटर आहे. चला 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 चला. घोड्यावाली मंडळी यमुनोत्रीला पण घोडा केलेला आहे यांनी. यमुना माते की जय. इकडे सगळे फॉरेनर आलेले आहेत. इकडे सगळे फॉरेनर आलेले आहेत बघा. बोललो नाही गोळा.
चला इकडे सकाळचा नाश्ता चालू झालेला आहे. यमुनोत्रीला ट्रॅकिंगच्या पहिले ये यायचं. गाईज आता आमचा सफर झालेला आहे. आम्ही आता यमुनोत्रीला चाललेलो आहेत. आता यमुनोत्री आमच्या 6 किलोमीटर आहे, तरी आम्ही 6 किलोमीटर इथपर्यंत चालत जाणार आहोत. यमुनोत्रीची ट्रॅकिंग चालू आहे इथे. मित्रांनो आता आपला 1 किलोमीटर झालेला आहे आणि आपल्या मागचा नजारा बघा कसा दिसतोय. इकडे आपले मित्र पण आहेत. मागे फोटोशूट चालू आहे आणि आपल्यावरती डोंगर बघा. एवढी ट्रॅकिंग करायची, अजून 4 किलोमीटर बाकी आहे. आता फक्त 1 किलोमीटर झालेलं आहे आणि आपला मागचा व्ह्यू आहे. आता रस्त्यात आपल्याला असं गेट लागलेलं आहे. आपला एक मित्र चालतोय. मित्रांनो या गेटच्या पुढे एकदा टोकन घेतलं जातं. आपण जे रजिस्टर केलेले कार्ड आहे त्याचं टोकन इथे घ्यावं लागतं. कौन स्कैन करेगा हम? यात्रा अशीच कंटिन्यू आहे आणि इकडे जवळच नदी आलेली आहे. आता बघू शकता ती नदी लांब होती, ती आता जवळ आलेली आहे. आणि नदीचा व्ह्यू पण एकदम खतरनाक वाटतोय. आणि मागे असा आता यमुना यात्रेचा बॅनर लावलेला गेट आलेला आहे आणि ही नदी आहे. रस्त्यामध्ये असे धाबे आहेत. मॅगी पराठा सर्व काय भेटेल तुम्हाला. फॉरेनर पण आपल्या जोडीलाच आहेत. इकडे मधील रस्त्यात आपला प्राचीन राम मंदिर लागलेलं आहे. फॉरेनर प्राचीन राम मंदिर. आपकी यात्रा सुंदर रहे, माँ यमुना आपकी मनोकामना पूरी करे. आपले मित्र येत आहेत, खाली आहे आणि आपण इकडून चालत आलेलो आहे. आणि आपला एवढा ट्रॅक आता पुढे चालूच राहणार आहे. मी खूप दम लागलेला आहे. असे डोंगर आहेत,
बघू शकता. इकडे आपली रूट चालू झालेला आहे. खायला सुरुवात आपण 2.5 किलोमीटर पार केलेलं आहे आणि आता 3.5 किलोमीटर बाकी आहे. मंडळी सगळे आपली बसलेली आहे. हा घे 103 आहेत ना, घे ना. कशाला फ्रूट खाऊ एनर्जी अंगातील तेव्हा अंगात टाकतील. 3.5 किलोमीटर बाकी आहे इकडे. हलकीवाले आहेत. लागलेलं आहे. इकडे आपले मित्र चालत आलेले आहेत. आता थकल्यावर दादा पक्का थकल्यावर सगळीजण थकले आहेत पण हार मारत नाही. आणि इकडे बघा कसा धबधबा आहे. हा डोंगर बघा किती उंच आहे. मित्रांनो पुढे आता ब्रिज आलेला आहे आणि आपण आता त्या ब्रिजवरून जाणार आहे. मला हा ब्रिज दिसते. या ब्रिजवरून आता आपण जाणार आहे आणि आपली ट्रॅकिंग चालूच आहे. नदी आहे, हा ब्रिज आहे, सीड्या आहेत. पाण्याचा आवाज येतच असेल तुम्हाला. मित्रांनो हा ब्रिज आहे आणि आता आपण या ब्रिजवरून चाललेलो आहे. आणि इकडे बघा असं डोंगर पूर्ण आलेलं आहे वरून खाली. आणि आता खरी चढाई चालू होणार आहे आपली. बघा ही चढाई आहे पूर्ण चढाई चालू होणार आहे. आणि हा ब्रिज आहे आपला. मित्रांनो आतापर्यंत आपण जी ट्रॅकिंग केलेली आहे ही काहीच नाही. हा जो ब्रिज दिसतो ना, या ब्रिजच्या पुढे जी ट्रॅकिंग चालू होते ना, तिच्यासारखी खतरनाक ट्रॅकिंग दुसरी कोणतीच नाही. एकदम डेंजर ट्रॅकिंग आहे. इथपर्यंत जी केली ती अशीच होती, याच्या पुढची एकदम डेंजर असते. मित्रांनो इकडे बघा डोंगराची किती डेंजर अवस्था झालेली आहे. पूर्ण डोंगर खाली आलेला आहे नदीमध्ये आणि चढाई खूप खतरनाक आहे. तुम्ही बघू शकता. एकदम डेंजर आहे. आता आपल्या जोडीला आहेत. मित्रांनो यमुनोत्रीचा रस्ता खूप चढण भरा आहे. ज्याला कोणाला चालायची सवय नसेल, चढायची सवय नसेल, त्यांनी घोड्यावरतीच आहे. एकदम बेकार खतरनाक चढण आहेत. बर्फाचे डोंगर लागलेले आहेत. एवढं वरती आलं. आणखी खूप चढण आहे. इथं उभी चढण आहे. नदी आता खाली गेलेली आहे भावानं. आपण बघा किती वरती आलेलो आहे. पाणी दिसतंय तिथे जायचं आपल्याला. भावांनो आता आपण 5 किलोमीटर चाललेलो आहे
आणि फक्त 1 किलोमीटर आता बाकी राहिलेलं आहे. आपली हवा टाईट झालेली आहे बाबा. पूर्ण उभी चढाई आहे. चढण असे आहेत जशा वैष्णोदेवीला भैरवनाथला चढण आहेत त्याच्यापेक्षा डेंजर चढण आहेत. जो कोणी वैष्णोदेवीला गेल्यानंतर भैरव बाबाला गेला असेल त्याला माहिती असेल की भैरवनाथाची चढाई कशी आहे. मित्रांनो आता अर्धा किलोमीटर बाकी आहे. आपले मित्र इथं बसलेले आहेत, सगळे आराम करतायत. पण त्यांच्या जोडीलाच आहे. फक्त अर्धा किलोमीटर बाकी आता. खूप थकल्या सगळी. मित्रांनो इथून आपल्याला पहिला व्ह्यू दिसलेला आहे. तरी पण अजून भरपूर लांब आहे, अर्धा किलोमीटर इथून. हा पहिला व्ह्यू आहे, फर्स्ट व्ह्यू यमुनोत्री माताचा. आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली यमुनोत्री धामच्या गेटाजवळ आपण पोहोचलेलो आहे. यमुना मातेच्या इथे आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो. बघू शकता मागे हा मंदिर आहे. आपल्या मित्रांचं दर्शन झालेलं आहे. 3 किलोमीटर आलेले आहेत असे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. हो आता इथं केदारनाथ नाही ते यमुनेत्रीला नेटवर्क नाही मिळत. त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण दर्शन झालेलं आहे. एकदम व्यवस्थित दर्शन झालं. अजून एवढं लांब आपल्याला जायचं आहे. अशा प्रकारे आपला 6 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. आणि मागे मंदिर बघतच आहे तुम्ही. आता आपण तिथे जाऊन दर्शन करणार आहे. यमुनोत्री धाम स्वागत है. रास्ता है. जय श्री यमुना मैया की. यमुना माते की. भाई भाई जब आपको दान करना है तो संकल्प होगा और दान ऐसा नहीं कि वो आम आसन पर दान संकल्प होगा उसके बाद दर्शन होगा. नमस्कार मित्रांनो, आपण 6 किलोमीटरची यात्रा करून यमुने मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण परत परतीच्या प्रवासाला जाणार आहे. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. यमुना माते की, गंगा मैया की, एलकोट एलकोट. जय मल्हार.